जिंकलेले आहेत. भले त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती तरी ते रिंगणात होते, पण ते जिंकलेले होते. तुम्हाला वाटत ना की हा खूप मोठा चमत्कार आहे? म्हणजे रेडे कापण्यापेक्षा मोठा चमत्कार आहे. उमेदवारी मागे घेतली तरी जिंकले. गोकुळ गीते याने उमेदवारी मागे घ्यावी किंवा घेतली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे मंत्री नाशिकचं काम पाहणारे गिरीश महाजन, स्वतः उपमुख्यमंत्री आणि अमित शहाच्या पक्षाचे शहासेना प्रमुख, पण त्यांना ते म्हणाले ना ते प्रमुख आहेत म्हणून, शहासेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले, उमेदवारी मागे घेतली तरी लोकांनी कसं काय मतदान केलं? हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपचे यांना सुरक्षित ठेवलं होतं ठाण्यात, आपल्याला माहिती असेल, एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली. आणि आदल्या दिवशी ते गेले मतदानासाठी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केलं. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं. आमचं जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे आम्ही वळवलं. हे अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं. त्याचाही त्यांना फायदा झाला. अर्थात ही सुरुवात आहे. शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोटं आहे. ते हसू खोटं आहे. ज्या पद्धतीनं शिंदेना बळ दिलं जात आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही याची कल्पनासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे.